ठाण्यात मोठ्या गणपती मंडळाचे आता गणरायाचं आगमन झालेलं आहे। आपण सध्या ठाण्यातील श्रीरंग सोसायटी या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी बाप्पाचं आता थोड्याच वेळापूर्वी मुखदर्शन झालेलं आहे। श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अनेक वर्षापासून या ठिकाणी बाप्पाचं मिरवणूक या ठिकाणी आता गणरायाची शुभकाशी मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भक्तांनी आता या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आणि या ठिकाणी आता मिरवणूक देखील सुरुवात झालेली आहे। याच मंडळाच्या वतीने आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, यंदाचं वर्ष आहे, कशा प्रकारचा मिरवणूक असणार आहे? मागील देखील देखावा साजरा केला होता, यंदा देखील कशा प्रकारची संकल्पना असणार आहे? श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळाचं हे 54वं वर्ष आहे आणि सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये कोविड काळामध्ये आम्ही जे काही करू शकलो नाही ते आता 4 वर्षामध्ये आम्ही करण्याचं प्रयोजन केलेलं आहे। यावर्षी गणपती बाप्पाच्या आगमनाला लालबाग बीचसारखं या ठिकाणी हा उत्सव आहे आणि त्याचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी हे हजारो लोक नागरिक जमलेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही हा उत्सव जसा पर्यावरणप्रेमी असतो तसाच तो पर्यावरणप्रेमी असणार आहे। अनेक पारितोषिकं या मंडळाने प्राप्त केलेली आहेत। विशेष करून सांगायचं म्हणजे माननीय आनंदिगे साहेबांच्या या उत्सवानंतरही आम्ही तो उत्सव कायम ठेवलेला आहे आणि अनेक पारितोषिकं या ठिकाणी प्राप्त झालेली आहेत आणि त्यानुसारच यावर्षी आमचं हा करण्याचं प्रयोजन असणार आहे। यावर्षीही आम्ही धडाक्याने आम्ही साजरा करणार आहोत। श्रीरंग गणेशोत्सव मंडळाबरोबरच वृंदावन गणेशोत्सव मंडळ हे आमच्यासोबत असतं। हे आपण या ठिकाणी जमलेल्या या लोकांच्या समोरून आपण पाहू शकता। टिळकांनी ही प्रथा सुरू केली, लोकमान्य टिळकांनी। यंदा मंडळाचा काय देखावा असणार आहे आणि काय संदेश जाणार आहे? 10 दिवसामध्ये कोणकोणते कार्यक्रम? यावर्षीचं दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठे मोठे कार्यक्रम असणार आहेत। स्थानिक कार्यक्रम आम्ही विशेष करून जे आयोजित करतो तेही असणार आहेत आणि या संदर्भाने आमच्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते अतिशय उत्साहाने काम करीत आहेत आणि हा उत्सव आम्ही दरवर्षीप्रमाणे कायम राखू। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि याच बाप्पाच्या दर्शनासाठी मुख दर्शनासाठी या ठिकाणी भक्तगण आपल्या मोबाईलमध्ये हे क्षण टिपताना आपल्याला पाहायला मिळतात। श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा देखील विविध कार्यक्रम असणार आहे। याच ठिकाणी पाहायला गेलं तर मोठी मिरवणूक देखील काढण्यात आली आहे। त्यामुळे नक्कीच बाप्पाच्या दर्शनासाठी एकच या ठिकाणी जल्लोष दिसून येत आहे। फटाक्याच्या ढोलताशाच्या आवाजात या गणरायाचं आता या ठिकाणी स्वागत झालेलं आहे आणि या देखील विविध कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम या मंडळाकडे राबवण्यात येणार आहे। कॅमेरामॅन अनिल शिंदेसह गणेश जोराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।